नमस्कार. डाळिंब, पेरू, संत्री, मोसंबी, लिंबू किंवा इतर अजून जे काही फळबागा आहेत, यांचा फ्लॉवरिंग स्टेज आहे किंवा पुढे मागे ही स्टेजेस चालू आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, खूप सारा खर्च आपला या फुलं निघण्यासाठी किंवा आलेली फुलं सेट होण्यासाठी किंवा मादा कळीसाठी होत आहे. पण तो फायदेशीर आहे का? हा पहिले आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे आणि त्यामध्ये न्यूट्रिएंट्सचा वापर केला आहे की काही पोषक घटक फक्त वापरले जात आहे, हे देखील आपण बघितलं पाहिजे. जसं कुठल्याही पिकामध्ये जास्तीत जास्त फुलं फळधारणा होण्यासाठी आपल्याला फॉस्फरस, कॅल्शियम, बोरॉन, झिंक किंवा इतर न्यूट्रिएंट्सची गरज असते. पण फॉस्फरस, कॅल्शियमवर जास्त आपण फोकस केला पाहिजे. मग आता यासाठी आपण 0:34 वगैरे इतर काही खतांचा वापर जमिनीद्वारे, ड्रिपद्वारे किंवा फवारणीद्वारे देखील करत असतोच. पण जमिनीतनं जास्तीत जास्त अपटेक होण्यासाठी आपल्याला बॅसिलस मेगाथ्री म्हणजे जो पी-एच-बी जीवाणू असतो त्याचा वापर नक्की केला पाहिजे. त्यासाठी जोडीला त्याच्या मल्टिप्लिकेशनसाठी आणि जास्तीत जास्त त्यांचं सिम्बायोटिक रिलेशन किंवा काम करण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुळांच्या अवतीभोवती आपल्याला स्ट्रायगोट्रीटचा वापर केला पाहिजे. पण फवारणीतनं आपण जर स्ट्रायगोचं फ्लॉवर किट जर वापरलं, तर आपल्याला विशिष्ट प्रकारची ऊर्जा त्या पिकाला मिळते आणि जास्तीत जास्त फुलं धारणा होण्यासाठी आणि फुलाचे फळात रूपांतर होण्यासाठी मदत होते. आता हे कसं? तर बघा, एक जनरल एक्झाम्पल आपण घेतलं तर आपण देखील आपल्या बाळाची जी विशेष काळजी घेत असतो, त्यासाठी आपण सगळं प्री प्लॅन करत असतो. मग यासाठी झाडामध्ये देखील सुरुवातीपासून जास्तीत जास्त ऊर्जा गरजेची आहे, की जेणेकरून ते त्या स्टेजला जास्तीत जास्त फुलं आणि त्यांची सेटिंग होणं म्हणजे गळणं होतं, त्यांची जास्तीत जास्त फुलं चिटकणं किंवा सेटिंग होणं काम करत असतं. मग यासाठी स्ट्रायगो फ्लॉवर किट काम करतं. अमेरिकेच्या ॲग्मोर इंक नावाच्या कंपनीद्वारे याचा रिसर्च केला आहे आणि तिथेच ते बनवलं जातं आणि ॲग्रोथमिसाद्वारे त्याचं इम्पोर्ट इथे भारतामध्ये करून डिस्ट्रिब्यूट केलं जातं. मग यामध्ये 20 ml चे 3 बॉटल्स असतात. तर ते तिन्ही बॉटल्स आपल्याला 200 लिटरमध्ये टाकायचे आहे. त्यामध्ये 0:34 रोकोसारखं एखादं बुरशीनाशक, त्यामध्ये जर खूप जास्त वाढ शेंडा निघत असेल तर चमत्कारसारखं 2-2.5 ml ते आणि या प्रकारे त्याची एखादी फवारणी गरजेनुसार कीटकनाशक किंवा अजून काही आपण घेऊ शकतो. स्ट्रायगोची कुठलीही उत्पादनं जसं फ्लॉवर किट कुठल्याही कॉम्बिनेशनला वापरण्यास अडचण नाही. तर मग अशा प्रकारे त्याची एक फवारणी घ्यावी. त्यानंतर जेव्हा तुम्हाला फुलं भरपूर निघायला लागतील, 70% ते 80% फुलं उमलली किंवा लागली, त्यानंतर परत एक आपल्याला फवारणी करायची आहे. मग यासोबत जर कॅल्शियम कमकुवत असेल, तर कॅल्शियम, बोरॉन, झिंकचं कॉम्बिनेशन असलेलं CB+ देखील आपण त्याच्यात ॲड करू शकतो. तर अशा प्रकारे आपण या फळवर्गीय पिकांमध्ये 1 ते 2 फवारण्या केल्या पाहिजे. हे करत असताना निमॅटोडसाठीची देखील काळजी करणं गरजेचं आहे. कारण की निमॅटोड फक्त गाठी आहे म्हणून दिसत असं करू नका. त्यासाठी सुरुवातीपासूनच जेवढी जास्त मुळं, तेवढी जास्त अपटेक होणार आणि फुलं-फळं धरण्यासाठी मदत होणार. मग त्यासाठी निमकरा आणि रिचार्ज पॉवर याचं एक कॉम्बिनेशन तुम्ही जमिनीमध्ये देऊन टाका. आणि तुम्हाला तुमच्या पिकाच्या स्टेजनुसार एक ठराविक शेड्यूल बनवून हवं असेल, तर खाली दिलेल्या नंबरला आम्हाला तुम्ही WhatsApp करू शकता. धन्यवाद.